रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने नगराध्यक्ष उमेदवारासह नगरपंचायतीचे 19 नगरसेवक रिंगणात उतरवल्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी थेट निवडणूक लढत होणार आहे। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद गुरसाळकर यांनी तटकरेंवर थेट निशाणा साधत तटकरे कुटुंबियांनी श्रीवर्धनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत यावेळी श्रीवर्धनमध्ये भगवा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला। श्रीवर्धन नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आदरणीय भरतसिंग गोगावले यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष व नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या वेळेला श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांची जी इच्छा आहे या ठिकाणी परिवर्तन व्हावा। गेले अनेक वर्ष तटकरे कुटुंबांकडे सत्ता आहे, परंतु या ठिकाणी शिववर्धनमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। या ठिकाणी जी कामं झालीत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत। या ठिकाणी शिववर्धन बँकेचा या ठिकाणी घोटाळा झाला होता, तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही। अशा प्रकारे अनेक अडचणी आहेत आणि कालच सुनील तटकरे यांनी महाडमध्ये आव्हान केलं भरत गोगावलेंना की आम्ही या ठिकाणी फिरलो, परंतु आम्हाला भिंगाने किंवा आम्हाला या ठिकाणी दुर्बिणीने आम्हाला विकास पाहावा लागत आहे। त्याचप्रमाणे इथं सुद्धा आम्ही गेले 4 दिवस फिरतोय आणि या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी केलेला विकास शोधावा लागतोय, बघावा लागतोय आणि म्हणूनच केवळ घोषणा ते करतात, परंतु खऱ्या अर्थाने विकास त्याच्या ठेकेदार झालेला आहे, जनतेचा झालेला नाही। जनता फार नाराज आहे, जनतेला परिवर्तन पाहिजे। या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय भरत गोगावले यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही उमेदवार उभे केलेत आणि त्या आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही परिवर्तन घडल्याशिवाय ते गप्प बसणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।